हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आज आहे बैलपोळा। बैलपोळ्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज चाललेली आहे आमची साफसफाई। तर माझे आतमधली सगळी साफसफाई वगैरे झालेली आहे। ऊन नसल्यामुळं दारासमोर असलेलं कोबल एवढं शेवाळ झालेलं आहे आणि घसराघसरी चाललेली होती। त्यामुळे आज चाललेली आहे आमची साफसफाई। आमची गँग आलेली साफसफाई करायला। ही बघा जसं PVC दिला लागतं तसलाच ब्रश वरच निघले तिघांचं चाललेलं घासायचं का। ते आता माझा हॉल पुसून झाला होता। किचन क्लीन झाला होता। हॉल बेड किचन इथं गाडी लावत होते ते पण धुवून झालं होतं। त्यानंतर हा किचनसुद्धा सगळं पुसून वगैरे घेतला होता। त्या अगोदर भांडी वगैरे घासून झाली होती पण आज सगळं पुसून वगैरे काढलं। तर हा स्टोर रूम, इथं धान्य वगैरे असतात, जे सामान नाही लागत ते एका कोपऱ्याला ठेवीत असतो। त्यानंतर बाथरूम, टॉयलेट, हा कोबा, गाया, कपडे वगैरे सगळं धुवून झाले होते। आज छान ऊन पडलेलं होतं त्यामुळे सगळं एका दिवशी क्लीन करून घेतलं। त्या अगोदर गोधड्या वगैरे धुवून काढलेल्या होत्या, गाया वगैरे सगळं धुवून काढलेलं आहे। तर पावसाने विश्रांती घेतली असल्यामुळं त्यानंतर बघा माझा असा अवतार दिवसभर काम करून आता वाजलेले होते 10:30। तर त्यानंतर मग थोडासा मेकअप केला, डोकं वगैरे विचारलं। PVC पाण्यात अशा भिजलेल्या होत्या तर त्यांनी सुद्धा कपडे चेंज वगैरे केली आणि त्यानंतर वरच कसं बघतोय आणि अभ्यास करायला बसलेले आहे। कारण त्यांना आज सुट्टी होती, रविवार होता, उद्या पण सुट्टी आहे सोमवारची। त्यामुळे मग त्यांचं चाललेलं अभ्यास। आज काही थोड्या वेळ अभ्यास करीत बसा। आज मस्तले काम झालं। त्यानंतर वावरी आणून ठेवली होती घट बसवायला। ऊन पडलं होतं म्हणून थोडी सुकायला ठेवली होती, कारण की पावसाने भिजल्यामुळं। छान असा शेवट बघा असा खूप स्वच्छ असं घासून पुसून बोर सोडला होता असं। तर पाऊस असल्यामुळं सगळं शेवाळ झालं होतं। तर पांढरीच तसा कोबा असतो पांढरा पांढरा, पण टाकीसुद्धा गळते आणि टाकीचं पाणी पावसाचं पाणी ऊन लागत नाही त्यामुळे हा कोबा सगळीकडे शेवाळ झालेला आहे। आज कित्येक महिने झालेले ऊनच नाही आहे, नुसता पाऊस किंवा ढगाळ वातावरण। त्यानंतर आता मी आलेले किचनमध्ये। सुप्रियाने तोपर्यंत पुरण वगैरे शिजायला घातलं होतं। आता मी गूळ किसून घेतला। सिद्धीला म्हणलं मला इलायची सोलून देते, हा देते म्हणजे तिला असं छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये काम करायला खूप आवडतं, मला मदत करीत असतात। दे म्हणलं इलायची सोलून, तुम्हाला इलायची सोलून देते। थोड्या अभ्यास करायची, थोड्या किचनमध्ये यायची, काय करू मम्मा काय केलं येतं म्हणलं, तुम्हाला काय करू लागेल म्हणलं, थांब इलायची सोलून दाखवते म्हणते, मला नको दाखवू, ती बाजूला झाली। त्यानंतर गुळवणी केली, आमटी केली, म्हणजे सगळं झालं होतं। भात इथं शिजला तर चुलीवरती। त्यानंतर आता भजी कुरड्या मी आता चुलीवरती तळून घेणार। गावाकडे जर म्हणलं तर चुलीवरती सगळा स्वयंपाक केला जात असतो, पण आता लाईटीची शेगडी आहे, गॅस आहे, त्यामुळे एवढा काय वापर नसतो। पण आमटीसाठी मग कांदा भाजायला चूल पेटवलीच होती, त्यामुळे म्हणलं, कारण लाईट गेली होती त्यामुळे चूल पेटवली। पण लाईट आली तोपर्यंत डाळ बी शिजली। तर आता भात घातला होता, आता कोरड्या पापड तळून घ्यावं, तुम्ही आता चुलीवरती तळून घेते। त्यानंतर आजसुद्धा असं पुरणाची चाळण असं होतं, पाट्यावरती पुरण वगैरे वाटत असतात। लाईट नसली तोच ऑप्शन आहे गावाकडं, चूल पेटवणं, त्यावरती स्वयंपाक करायचा। काही जण रोज करतात, आता सुविधा झालेली आहे त्यामुळे गॅसवर शेगडीवरती आता जास्त करून शेगडीत चालू असतात। ते चालले माझं पापड तळायचं काम। पावसामुळे सरपण वगैरे आणून ठेवलं जात असतं, कारण की पावसामध्ये लाईट जाते त्यामुळे मग चुलीवरतीच पाणी तापावं लागत असतं सगळ्यांसाठी। तिथं वाचलेले आता पापड तळून घेते। त्यानंतर इथे मी कुरडया, पापड, वरदला बॉबी खायची होती, बॉबी तळून घेतले मी सगळं असं। त्यानंतर इथं भजी काढीत आहे मी चुलीवरती एवढं पटकन झालं ना, मला गॅसवरती बराच वेळ लागायचा, चुलीवरती एवढ्या पटकन झालं ना, पहिल्यांदाच चुलीवरती भजी तळलेली आहे। त्यानंतर सिद्धीला म्हणलं होतं मला कुरड्या पापड भरून ठेव प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये, ते अशा साधळतीन हवेमुळं, त्यामुळे त्या दिवशी भरून ठेवली। सारी केस डोळ्यावर येत तिला लागत, चापला म्हणते, आहे ना चाप तर काय। त्यानंतर मग सगळं पूर्ण स्वयंपाक झाला होता आमचा, फक्त पोळ्या राहिलेल्या होत्या। आता मी तर पोळ्या बनवून घेत आहे। एवढ्या छान पोळ्या झाल्या होत्या, फर्स्ट टाईम एवढ्या पोळ्या अशा फुगलेल्या होत्या ना, इतर वेळेस अशा नसं, पण ह्यावेळेस खूप छान। तुम्ही बघा पुढे।
तर त्यानंतर मी अशा पद्धतीने सगळ्या पोळ्या बनवून घेतल्या. पोळ्या बनवत होते त्यावेळेस पिऊसी बैल रंगीत होते, गाया बैल वगैरे. ते काय शूटच झालं नाही कारण की आतमध्ये स्वयंपाक चाललेला होता बाहेर, तर त्यांची लुडबुड चालली होती, मला हे करून दे ते करून दे. त्यानंतर मग पोळ्या बनवून घेतल्या. मग सगळ्या शेवटी मी नैवेद्य बनवून घेत आहे, कारण की पहिल्यांदाच नैवेद्य बनवत असते. पण ह्यावेळेस पोळ्या बनवल्या कारण पिऊसीचे पण मला खायचे, पण त्यांच्यासाठी बनवल्या, पण त्यांनी काय खाल्ल्याच नाही. आधी पोळ्या बनवून घेतल्या, मग नंतर मग नैवेद्य झालं का मी लगेच पटकन भरता येतात आणि देवाला दाखवता येतात. तिथं नैवेद्यसुद्धा एवढं टोम फुगलं होतं ना, असं पुऱ्यांवाणी असं टोम. तर इथं मी असं पूर्ण स्वयंपाक झालेला होता. तर त्यानंतर मग नैवेद्य वगैरे केलं, नैवेद्य भरलं वगैरे, ते काय छोटंच झालं नाही. त्यानंतर मग देवाला दाखवलं. पिऊसिद्धी गाई बैल रंगवायच्या नादामुळे त्यांना जेवायचं सुद्धा होऊन गेलं. आधी म्हणत मला पोळ्या खायचे, भजी कोड्या खाल्ल्या. त्या 4 वाजता पूर्ण स्वयंपाक झाला. तर आम्ही बसलेलो आहे जेवायला. मस्त असं भात, आमटी, भजी, कोड्या, पापड, पोळी, जवळची साय मी घेतली होती. त्यानंतर सगळ्या शेवटी बघा नैवेद्य वगैरे दाखवलं होतं. सकाळीचं भाकर वगैरे चालली होती बैलाला, गायला वगैरे. पहिला नैवेद्य मी गावरान गाईला दाखवत असते. तर वासरूम मोकळंच होतं, तर ते कसं गाईला पेत आहे ना, अशा पद्धतीने पिऊनी सिद्धीने रंगवलेलं आहे बैल आणि गाया वगैरे. तर कशा वाटल्या तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर 3 वाजता एवढा पाऊस झाला ना, आता थोडंसं पाऊस बंद झालेला आहे, बाहेर बघू शकता एवढा असा पाऊस. चला तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय.